मोहोळ तालुक्यातील शेटफळ या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। मोहोळ तालुक्यातील सर्व पत्रकारांचा व भाजपा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा व तालुक्यातील सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा परिषद अर्थ बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे, ज्येष्ठ नेते शिवानंद पाटील, संजय क्षीरसागर, शंकरराव वाघमारे, विकास वाघमारे, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, नगरसेवक सर्जेराव चौरे, अंकुश अवताडे, डॉक्टर प्रतिमा व्यवहारे, सरपंच लक्ष्मी बागज, अर्चना बचुटे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना सांगितलं की मोहोळ तालुक्यातील अनेक योजना अपूर्ण होत्या, भाजप नेत्यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्यात आल्या। तर गेल्या वेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत मताधिक्य नव्हते, मात्र यावेळी महायुती असल्यामुळे सर्वाधिक मताधिक्य मोहोळ तालुक्यात देऊ अशी ग्वाही यावेळी त्यांनी बोलताना दिली। ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण सहकारी, उपस्थित असलेले सर्व आपण पत्रकार, सरपंच, उपसरपंच आणि सर्व ज्येष्ठ मंडळी, वास्तविक पाहता संजय अण्णांनी, शंकरनानांनी भारतीय जनता पार्टीबद्दल विस्तृत प्रमाणात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। मी भारतीय जनता पार्टीबद्दल फार काय सांगू शकणार नाही, कारण माझा कार्यकाळ हा अलीकडचा आहे। परंतु मागच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीबद्दल उघड भूमिका घेतली, प्रवेश केला आणि अचानक असताना सुद्धा आम्ही या परिसरातून असेल निश्चितपणाने लीड दिलं। 104 गावात फक्त 5,000 पाठीमागं पडलो, पण त्याच्यात काही यंत्रणांचा पण अभाव असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी थोडंसं पाठीमागं राहिलो। आता तर आपली महायुती झाली, राष्ट्रवादी पण आपल्या सोबत आली, शिवसेना पण आपल्या सोबत आली। शिवसेना मागं पण होती, पण आता राष्ट्रवादीची भर पडली, त्याच्यामुळे निश्चितपणाने लीड तर मिळणारच आहे। फक्त लीड किती मिळणार आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर असं व्हायला नको की नेते एक झाले जनता एक झाली नाही, असा घोटाळा काय करू नका। आणि नाकारता येत नाही शक्यता। गावाच्या पार्टीत सुद्धा दोन जर कट्टर पुढारी एकत्र आले तर गाव तिसरीकडे जातं, हा अनुभव आहे माझा, म्हणजे सगळ्याचाच अनुभव आहे राजकारणातला। म्हणून आपण सर्वांनी ती सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे। पत्रकारांच्या बाबतीत मी अतिशयोक्ती काय बोलणार नाही, परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलंय, त्याच्यात कोणतीही उणीव किंवा कसर नाही, ते खरंच आहे। कारण एखाद्या गावाचा विकास करायचा असू द्या, एखाद्या भागाचा विकास करायचा असू द्या, समाजात प्रबोधन करायचं असू द्या, हे त्यांची लेखणी जेवढी करू शकते, त्यांचा विचार जेवढा करू शकतो, ते बाकी राज्यकर्ता असेल किंवा आणखी एखादा अधिकारी असेल तो सुद्धा तेवढं करू शकत नाही। मी सरपंच होतो आणि त्यावेळेला वनराई बंदरांची मोहीम आदरणीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही राबवली होती। त्यावेळेला रजनीश जोशी म्हणून सकाळचे पत्रकार होते, त्यांना ती संकल्पना इतकी आवडली आणि त्यांनी त्याच्यानंतर बरेच काळ ते आमची संकल्पना पाहून महाराष्ट्रात ते इतर ठिकाणी गेले, तिथे जाऊन सुद्धा त्यांनी या संकल्पनेचा उल्लेख आणि पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेबद्दलचं महत्त्व अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी राबवलं आणि त्यामुळे त्यांनी जिथं जिथं प्रबोधन केलं तिथं तिथं चांगली प्रगती झालेली आम्ही त्यावेळेला पाहिलेले आहे। त्यामुळे पत्रकार हा समाजात बदल घडवू शकतो। आणि सांगायचं विशेष म्हणजे एखादी उणीव असेल तर राज्यकर्त्याच्या डोळ्यात सुद्धा तो अंजन घालण्याचं काम करतो, प्रशासनाच्या डोळ्यात सुद्धा अंजन घालण्याचं काम करतो। अशा प्रकारची पत्रकारिता खूप पाहिलेली आहे आणि भविष्य काळात सुद्धा आपल्या उणीवा दाखवून देणारा माणूस असलाच पाहिजे। मग ते पत्रकाराच्या रूपानं असू द्या, मार्गदर्शकाच्या रूपानं असू द्या, आणखी कोणत्याही रूपानं असू द्या, जेवढ्या सूचना किंवा जेवढ्या उणीवा आपल्या जीवनातल्या आपल्याला समजतील तेवढी आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून भविष्य काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या, त्यांचे सत्कार झाले, परंतु भारतीय जनता पार्टी ही असा पक्ष आहे की अगोदर राष्ट्रवादीत होतो,